नमस्कार. आज आपण अगदी साधी सोपी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी कोबी मटरची भाजी बनवणार आहोत. तर चला मग ही कोबी मटरची भाजी कशी बनवायची ते आता बघू. तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी बारीक कट करून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलाय. त्यानंतर फ्रेश ताजा असा मटार घेतलाय. त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय. कढीपत्त्याची पानं आणि 2-3 हिरव्या मिरच्या इथे मी कट करून घेतल्या. त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून आणि ती देखील बारीक कट करून घेतली. आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कढई ठेवली आहे आणि आता कढई गरम झाली. त्यात आपण फोडणीसाठी तेल घालतोय. तेल मात्र आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे. आता त्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडली. त्यानंतर आपण जिरं घातले. जिरं देखील छान फुललेलं आहे आणि आता 2-3 चिमूट आपण त्यात हिंग घालू. त्यानंतर हिरवी मिरची जी कट केलेली आहे ती घालून घ्यायची आणि हलकासा रंग परतेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यातच आपण कढीपत्त्याची पानं देखील घातलेली आहे. आता आपण जो फ्रेश असा मटार घेतलेला आहे तर तो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत यात परतून घ्यायचा आहे. मात्र आपण जर फ्रोझन मटार यूज करणार असेल तर आपण कोबीसोबत घातला तरीही चालेल. त्यानंतर आपण यात बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेतोय. आता मटार आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला हलकेसे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि त्यासाठी आपण यात थोडीशी हळद घालू म्हणजे त्यामुळे कलर छान येतो आणि त्यात थोडंसं मीठ घालू ज्यामुळे टोमॅटो आणि मटार लवकर मऊ होतील. आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. तर 2-3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतले आणि एकदा छान मिक्स करून घेतले. आता त्यात आपण कट केलेला कोबी घालून घेऊ आणि पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण बारीक कट केलेलं थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट आपण हे छान परतून घेतले. त्याचा कच्चेपणा गेलेला आहे आणि आता यात आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचे आणि पुन्हा एकदा सर्व आपण हे मिक्स करून घेऊ. आता यात आपण चवीनुसार मीठ घालायचे. मात्र यापूर्वी देखील आपण मीठ घातले हे लक्षात घ्यायचे. आता थोडीशी कोथिंबीर आपण यात घातली आणि पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊ आणि बघा आपली ही भाजी अगदी छान शिजलेली आहे. आता यात आपण अगदी थोडासा गरम मसाला घालू आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर 1 ते 2 चिमूट आपण यात आमचूर पावडर घातली आणि अर्धा टेबलस्पून फक्त यात आपण साजूक तूप घातले. अतिशय छान चटपटीत अशी आपली ही कोबीची भाजी तयार झाली. आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून ही भाजी सर्व करू शकतो. तर आपली आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.